जो नतीजा आया है, ये इतना ऐतिहासिक और महत्वपूर्ण बिल पर देश का महिलाओं को अब सम्मान अधिकार देने का जो बिल है, उसको विपक्ष ने साथ नहीं दिया। बहुत खेद की बात है और इस ऐतिहासिक पल को आप अपना एक मौका था, आपने गंवाया है। आदरणीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में महिलाओं को जो सम्मान देने का, अधिकार देने का हमारा अभियान जारी रहेगा और हम अधिकार दे के ही रहेंगे आगे। अब सभा की कार्रवाई आगे दो शेष जो बिल्स है उसको आगे नहीं बढ़ाने का मैं अनुरोध करता हूं। सभा की कार्रवाई कल दिनांक 18 अप्रैल 2026 को प्रातः 11 बजे तक के लिए स्थगित की जाती है। तर अशा प्रकारे ऐतिहासिक आता एक क्षण येऊन गेलेला आहे भारतीय संसदीय इतिहासामध्ये। महत्त्वाच्या दुरुस्ती असणारी ही विधेयकं आता पार होणार नाही। मुळामध्ये महिला आरक्षणाच्या बाबतीतलीच दुरुस्ती जिथे मंजूर झाली नाही तिथे अन्य दोन पुढे येण्याची गरजच नव्हती। इथे फक्त सरकारने एक अशा प्रकारचा पेच टाकलेला आहे नम्रता। त्याचं कारण असं की आता टेक्निकली काय झालं तर महिला आरक्षण विधेयक दुरुस्तीला विरोधकांनी विरोध केला। उद्यापासून आता तो प्रचार काय असणार की आम्ही बाकीच्या दोघांचं सोडा, महिला आरक्षणाला तरी समर्थन असायला हवं होतं। आपण याबाबतीत समजून घेऊयात। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आहेत। विजय चोरमारेजी, आकड्यांचा खेळ काय असणार होता, फ्लोर मॅनेजमेंट काय असणार होती याची कल्पना भाजपला होती, तरी सुद्धा हे होऊ दिलं गेलेलं आहे। याचे दीर्घकालीन परिणाम कसे दिसत आहेत तुम्हाला, सत्ताधारी आणि विरोधक? परिणामांचं नको, सरकारचा या पाठीमागचा सरळ सरळ डाव होता। या अधिवेशनाच्या तारखा ठरवण्यामध्ये प्रामुख्यानं आता ज्या बंगालची निवडणूक सुरू आहे, तमिळनाडूचं मतदान आहे, मला वाटतं या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या तारखा ठरवल्या त्या। म्हणजे या सगळ्यामध्ये महिला आरक्षणापेक्षाही केंद्र सरकारला, मोदींच्या सरकारला एक मोठं राजकारण करायचं होतं आणि एक इमोशनल ब्लॅकमेलिंग करून विरोधकांना या निवडणुकांचा दबाव असेल किंवा महिला आरक्षणाचा दबाव असेल, या दबावाखाली आपलं जे परिसीमनाचं बिल आहे, डिलिमिटेशन सगळं जो काही खेळ मांडायचा आहे तो खेळ यशस्वी करून घ्यायचा होता। मला वाटतं केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील आणि त्यांच्या इतर मंत्र्यांनी त्यांची बाजू जोरकसपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे। महिला आरक्षणाच्या संदर्भातली सरकारची भूमिका, मोदी सरकारनं गेल्या 12 वर्षात महिलांच्या संदर्भात घेतलेले निर्णय, हे सगळं मांडण्याचा प्रयत्न केला आहे। पण त्याच वेळी एक लक्षात घ्या, ही लोकसभा 2024ची आहे, ही लोकसभा 2014 आणि 2019ची नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे। 2014 आणि 2019ला विरोधकांचं संख्याबळ खूप कमी होतं, काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा मिळालेलं नव्हतं। आताची परिस्थिती वेगळी आहे। सभागृहात भारतीय जनता पक्षाचे 240 सदस्य आहेत आणि ते विरोध म्हणजे एनडीएच्या सोबत त्यांचं बहुमत 293च आहे। म्हणजे बहुमतापेक्षा फक्त 20 जागा, त्यांच्या 20-21 जागा जास्त आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे। म्हणजे पूर्वीची ताकद नाही। बरं, इथं मला वाटतं एक लक्षात घ्या, राहुल गांधींनी जी एक गोष्ट सांगितली जादूगाराची, तो जादूगार फाजील आत्मविश्वासामध्ये सगळं करत असतो, पण एका क्षणी तो दबावाखाली एक ट्रिक विसरतो आणि ती त्याची फसवणूक होती। इथं विरोधक महिला विरोध, आरक्षण विरोधी आहेत, हा प्रचार होईल, पण त्याच वेळी नरेंद्र मोदींचा इथं लोकसभेत पराभव झालेला आहे, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायला पाहिजे। आणि इंडिया आघाडीसाठी, विरोधकांसाठी, काँग्रेससाठी ही सुद्धा नजीकच्या काळात आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट, हे आपल्याला विसरून चालणार नाही। प्रसन्न चोरमारे सर, हा आत्ताचं जे राजकारण आहे, विशेषतः निवडणुका 2 मोठ्या राज्यांच्या असताना हे प्रोपगंडाचं राजकारण असतं आणि आता अधिवेशनाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांनी जे टायमिंग साधलेलं आहे, विरोधकांसाठी catch-22 सिच्युएशन होती। म्हणजे पाठिंबा दिला तरी आपल्यालाच फटका बसणार आहे आणि पाठिंबा नाही दिला तरी आपल्यालाच फटका बसणार आहे, असं काहीसं चित्र भाजप तसं नॅरेटिव्ह सेट करू शकतं? नाही, पाठिंबा नाही दिल्याचा मुद्दा नाही, कारण हे लक्षात घ्या, विरोधकांच्या दृष्टीने आता काय आहे, बंगालमधल्या निवडणूक आहे, बंगालमध्ये काय होईल तिथं ममता, आताच्या घडीला ममता फार पुढे चाललेल्या आहे। तमिळनाडूमध्ये काही विषयच येत नाही भारतीय जनता पक्षानं या मुद्द्याच्या आधारे किंवा आणखी कशाच्या आधारे तिथं जाण्याचा, त्यामुळे फार मोठी रिस्क नाही।
पण याला पाठिंबा देऊन जर डिलिमिटेशनचं जे काही विधेयक आहे ते आणि लोकसभेच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या जाग्या, उत्तरेतल्या राज्यांना मोठं वाढणारं प्रमाण, हे सगळं म्हणजे भारतीय जनता पक्षाची सत्ता दीर्घकाळासाठी तिथं म्हणजे देशात स्थिर करण्याचाच प्रयत्न होता. विरोधक त्या ट्रॅपमध्ये अडकलेले नाहीत. अत्यंत शूरपणे विरोधकांनी याकडे, अत्यंत प्रॅक्टिकली याकडे बघितलेलं आहे. जे जाळं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी फेकलेलं होतं त्या जाळ्यात अडकलेलं नाही, हे लक्षात घ्यावं लागेल. त्याचा फायदा तोटा आता एक गोष्ट लक्षात घ्यावी, आता त्याच्या संदर्भात फार निष्कर्ष मांडता येणार नाही. आपल्याला 4 तारखेला बंगालच्या निवडणुकांच्या निकालात त्याचं काही प्रतिबिंब पडतं का बघावं लागेल. तमिळनाडूच्या निकालात काही प्रतिबिंब पडतं का बघावं लागेल. मला वाटतं त्यानंतर नजीकच्या काळात फार निवडणुका नाहीत. पण हा मुद्दा एक गोष्ट लक्षात घ्या, आता भारतीय जनता पक्षाची आतापर्यंतची पद्धत कशी राहिली आहे, असा कुठलाही निर्णय असेल तर त्या संदर्भात आपल्या खासदार, आमदार, अगदी स्थानिक लोकप्रतिनिधी गावागावात, गल्ली गल्लीत जाऊन हा आपला प्रचार करावा अशी त्यांची मोहीम असते. आता भारतीय जनता पक्ष आक्रमकपणे, विरोधक कसे महिला विरोधात आहेत, हा प्रचार मोठ्या प्रमाणावर करतील. या प्रचाराला प्रत्युत्तर विरोधक तेवढ्या ताकदीनं देतात का, हा खरा प्रश्न आहे. त्यातून मला वाटतं जनमताच्या संदर्भातल्या पुढच्या घडामोडी घडत जातील. नम्रता. विजयजी, यात एक मुद्दा असा आहे की हे असं होणार याची बऱ्यापैकी कल्पना असेल, अन्यथा ते फ्लोरवरती आलेच नसते. हो. मग हा जो पास देण्यात आलेला आहे, जसं म्हणतात ना, पास दिला जातो, काही वेळा पुढे केला, ऑप्शनला टाकला, पास झाला, याच्या मागे काही दीर्घकालीन राजकारण आहे का? बरं, नॅरेटिव्हचं जर का म्हणावं तर ते तुलनेनं देशामध्ये जणू काही वातावरण तयार झालं की अरे महिला आरक्षणाच्या विरोधात आहे काँग्रेस आणि आघाडी, तर अशी काही चित्र किमान समाज माध्यम किंवा बाहेर दिसत तर नाहीये. मग भाजपने पूर्ण माहिती असताना की आपल्याकडे एवढे नंबर्स नाही आहेत आणि वातावरण आपल्या विरोधात आहे, इतकं कळणार आणि ज्याला म्हणतात ना इयर टू द ग्राउंड असणारा तो पक्ष आहे, तरी सुद्धा त्यांनी हा खेळ केला कशाला? प्रसन्ना, बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. भारतीय जनता पक्ष प्रत्येक साल अतिशय गंभीरपणे, अतिशय जपून, अतिशय म्हणजे हे टाकून करत असतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मी सुरुवातीला म्हटलं, राहुल गांधींनी जो उल्लेख केला की एका जादूगाराची एखादी ट्रिक चुकते, मला वाटतं इथं भारतीय जनता पक्षाची फार मोठी चूक झालेली आहे. अर्थात त्यांचं दुहेरी गणित असतं, जिंकलो तरी आपला फायदा आहे, हरलो तरी त्याचा बंगालच्या निवडणुकीत आपला फायदा उठवता येतो का? कारण निवडणुकीच्या राजकारणासाठी कोणत्याही थराला जाण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असतो. मग ती निवडणूक ग्रामपंचायतीची असो, ती निवडणूक विधानसभेची असो किंवा अगदी कुठली लोकसभेच्या कुठल्याच्या निवडणूक. त्यामुळे मला वाटतं बंगालची निवडणूक ही भारतीय जनता पक्ष गेली काही वर्षे सातत्यानं बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, पण त्यात त्यांना यश येत नाही. ही आताची तारीख ठरवण्यामागे तोच उद्देश होता की या निमित्तानं पुन्हा एकदा बंगालच्या ह्याच्यावर हे जर यात आपण जरी हे विधेयक हरलं, इथं पक्षाचा लोकसभेत पराभव झाला, तरी हा मुद्दा घेऊन आता उद्यापासून आपल्याला दिसेल, म्हणजे फार लांब नाही, उद्या सकाळपासूनच आपल्याला बंगाल आपको समर्थन देगा और महिला बिल हम इमीडिएट इम्प्लीमेंटेशन करा देंगे. थैंक यू. 16 का जिक्र आपने किया था, क्या है? देखा मोदी जी का चेहरा देखा आपने? 16 का क्या मतलब है सर? हो गया भाई. तर राहुल गांधींनी आपल्याला पूर्ण त्यांचा बाईट ऐकता नाही आला, पण त्यांनी बहुधा अशा अर्थानं म्हटलं की जर का हे नसतं, डिलिमिटेशन नसतं, ते जर का हटवलं तर आम्ही पूर्ण इस महिला आरक्षण को इस तरह से परसीमन से जोड़े कि वो पुरानी जनगणना पर चले जिसमें ओबीसी शामिल भी नहीं है, तो ये मुमकिन ही नहीं था कि ये बिल पारित हो. और मेरे ख्याल से हमारे देश की लोकतंत्र के लिए, हमारे देश की अखंडता के लिए ये एक बहुत बड़ी जीत है. कांग्रेस की क्या रणनीति है? ये क्या कहेंगे? महिला सरकार बार-बार ये कह रही है कि महिला विरोधी चेहरा कांग्रेस का, एंटी वुमेन माइंडसेट ऑफ महिला विरोधी माइंडसेट की बात कह रहे हैं, जो गृह मंत्री ने भी बोला. महिला विरोधी माइंडसेट की वो कह रहे हैं जिन्होंने हाथरस में कुछ नहीं किया, जिन्होंने उन्नाव में कुछ नहीं किया, जिन्होंने मणिपुर की महिलाओं के लिए कुछ नहीं किया, जिन्होंने खिलाड़ियों के लिए कुछ नहीं कहा. ये कह रहे हैं कि हमारा विरोधी माइंडसेट है महिलाओं का. तर हा लोकशाहीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी दिलेली आहे. आणि भाजप ज्या पद्धतीने विरोधकांवर टीका करत होतं त्याला सुद्धा प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. चोरमारे सर आपला मुद्दा पूर्ण करत होते. चोरमारे सर.
नाही, आता आपल्याला फार काळ वाट बघावी लागणार नाही. उद्या सकाळी म्हणजे उद्या आता किती संध्याकाळचे मला वाटतं 8 वाजले आहेत. उद्या सकाळी 10 वाजता म्हणजे 14 तासानंतर त्याचा आपल्याला प्रत्यंतरी बंगालच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी नाही, उद्या मला वाटतं अधिवेशनाचा दिवस आहे. परवा दिवशी पासून त्याचं मला वाटतं प्रत्यंतरी बंगालच्या निवडणुकीच्या प्रचारात कशा पद्धतीने उतरतात आणि काय आक्रमकतेने हा मुद्दा घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला कळेल की बंगालच्या निवडणुकी ही त्यांच्या आत्ताच्या या विधेयकाच्या दृष्टीने खूप टार्गेटवर होती. कारण 1-2 राज्यांच्या निवडणुका चालू असताना असं कोण अधिवेशन बोलवतं का? इतकी काय घाई होती 4 दिवसांना 8 दिवसानंतर? बंगालची निवडणूक संपल्यानंतर किंवा अगदी मतदान झाल्यानंतर 29 नंतर जरी घेतलं असतं, मतमोजणीच्या आधी घेतलं असतं अधिवेशन तरी काही फरक पडला नसता. पण 2 राज्यांच्यात आता निवडणुका सुरू असताना अधिवेशन घेतात म्हणजे इथं हेतूपासून सगळ्या गोष्टी पूर्णपणे राजकीय आहेत. आणि हा राजकीय अजेंडा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. विरोधकांच्या दृष्टीने खूप चांगल्या गोष्टी घडल्यात. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा राजकीय अजेंडा उघड करण्यात सुरुवातीपासून आक्रमकपणे विरोधकांनी प्रयत्न केले. सगळ्याच पक्षांनी प्रयत्न केलेले आहेत आणि इथं एकजूट दाखवलेले आहे. म्हणजे ममता बॅनर्जी अनेक खासदार गैरहजर राहतील अशी शक्यता होती, पण तरी बऱ्याच खासदारांनी आज भाषण केले आपलं बघितलं गेल्या 2 दिवसात. तर विरोधकांनी एकजूट दाखवलेली आहे आणि एकजूट इथं इंडिया आघाडी जी केंद्राच्या पातळीवर मधल्या काळात निवडणुका झाल्यानंतर लोकसभेच्या इंडिया आघाडीचं अस्तित्वच नव्हतं, तर ती इंडिया आघाडी पुन्हा एकदा मजबूत झाल्याचं चित्र मिळतंय. मला वाटतं देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने विरोधी पक्ष सशक्त असणं लोकशाहीसाठी आवश्यक असतं आणि ते सशक्तीकरण विरोधकांचं या निमित्तानं दिसलेलं आहे. मला वाटतं ही सुद्धा एक भारतीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची घटना आहे. आणि आताची अपडेट ते म्हणजे अंतिम आकडेवारी समोर आलेली आहे. 528 पैकी 298 मतं ही विधेयकाच्या बाजूने पडलेली आहेत आणि 230 मतं ही अंतिम आकडेवारी आहे. 352 मतांची गरज होती, मात्र ती मॅजिक फिगर काही गाठता आलेली नाहीये. चोरमारे सर, आता इथून पुढे काय? म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की परवापासून आता निवडणुकांचं नॅरेटिव्ह कसं सेट केलं जातंय त्याच्यावर ठरेल. ट्रॅप म्हणायचा हा की फसलेला डाव म्हणायचा? नाही, ट्रॅप लावायचा प्रयत्न केला पण तो ट्रॅप फसलेला आहे. हा ट्रॅपच या विरोधकांना ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्नच होता. कारण महिला आरक्षण या ह्याच्याखाली एकूण या दबावाखाली किंवा अशा पद्धतीने एक विरोधकांना जाळ्यात पकडून त्यांना डिलिमिटेशनच्या बाजूनं मतदान करायला भाग पाडायचं. एवढे भाबडे राहिलेले नाहीत ना विरोधक. भारतीय जनता पक्ष 12 वर्ष सत्तेवर आहे आणि ज्या रीतीने नरेंद्र मोदी अमित शहा यांचं राजकारण बघितलेलं आहे तर तेवढे भाबडे राहिलेले नाहीत. सुरुवातीच्या पहिल्या 1-2 वर्षात असा काय खेळ केला असता तर विश्वास ठेवून केला असतं. कारण आपल्याला माहिती आहे अमित शहा ज्या पद्धतीने ठामपणे मी इथं लिहून देऊ शकतो, मी इथं तुम्हाला ठामपणे सांगतो, मी इथं संसदेच्या पटलावर आश्वासन देतो, तर त्यावर अनेकांनी त्यांच्यावर उपरोधिकपणे नंतरच्या काळात टीका केली. आपण बघितलं की तुम्ही हे सांगताय तुमच्यावर कुठल्या पातळीवर विश्वास ठेवण्याची परिस्थिती नाही, हे वारंवार सांगितलेलं आहे. आणि दुसरा महिलांच्या संदर्भातला मुद्दा, तर आता आपण प्रियांका गांधी यांचं बाई टाकला आणि त्या संदर्भात संसदेचे अनेक खासदारांनी भाषण केलं. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाणारे स्त्रियांच्या संदर्भातले अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे मला वाटतं नॅरेटिव्ह सेट करण्याच्या दृष्टीनं नजीकच्या काळात सुद्धा फार काही होईल असं मला वाटत नाही. पण ज्यावेळी प्रत्यक्षात 30% आरक्षणाची अंमलबजावणी होईल, नजीकच्या काळात होईल, 2029च्या आधी होईल, त्याचा फायदा मात्र निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो. कारण हे आरक्षण, संसदेतलं आरक्षण आम्हीच आणलं, हे श्रेय शेवटी भारतीय जनता पक्ष घेईल, नरेंद्र मोदीच घेईल. ते आताची ही वेळ नाही पण नजीकच्या काळात ते घेईल आणि त्याचा फायदा नजीकच्या भविष्यात त्यांना मिळू शकेल. 2029ला त्याचा फायदा निश्चित भाजपला मिळू शकेल. पण आताच्या पातळीवर मात्र भारतीय जनता पक्षाची पिछेहाट झालेली आहे. विरोधकांच्या दृष्टीनं म्हणजे भारतीय राजकारणात गेली काही वर्ष सातत्यानं विरोधकांना अनेक पातळ्यांच्यावर अपयश येत होतं. भारतीय जनता पक्ष अनेक विधेयक आपल्या ताकदीच्या बळावर पुढे रेटून नेत होता, विरोधकांच्या फूट पडत होती, पण तसं चित्र यावेळी दिसलं नाही. त्यामुळे मला वाटतं हा नजीकच्या काळातला हा सामना खूप रंगतदार होत जाणार आहे भारतीय राजकारणातला. एक याच्यामध्ये प्रश्न असा की म्हणजे यापूर्वी तुम्ही डिलिमिटेशन आणि इतर सगळी प्रक्रिया बघितली असेल, बराच कालावधी त्यासाठी लागत होता आणि 2011ची शेवटची जनगणनेसाठी सुद्धा किती वेळ लागतो आपण बघितलेला आहे. आता आव्हान असं आहे की हे विधेयक जर लागू झालेलं आहे, काल रात्रीच ते झालेलं आहे,
पण ते विधेयक जर अंमलात आणायचं असेल तर आता जनगणना होऊन त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना होऊन मग ते लागू होणार आहे आणि ते 2029च्या निवडणुकीआधी प्रॅक्टिकली करणं शक्य आहे का? गेल्या काही वर्षात विकसित झालेलं तंत्रज्ञान आणि इतर सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर मला त्यात काही अडचण आताच्या घडीला वाटत नाही. खरं तर त्यातल्या तांत्रिक आणि बाबी जरा नीट आपण त्या संदर्भात अधिक विस्तारानं जरा नीट माहिती घेऊन त्या संदर्भात बोलता येऊ शकेल. त्यात काही दुरुस्ती असू शकते. पण आताच्या घडीला मला विचार करताना असं दिसतं की त्यात काही अडचणी नाहीत. जनगणनेची प्रक्रिया आहे ती गतीने राबवता येऊ शकते, गतीने राबवू शकेल सरकारनं. म्हणजे आता 2024ला मतदान झाल्यानंतर हे जनगणनेसाठी 2 वर्ष का थांबलेत हाही प्रश्न आहेच ना. म्हणजे हा विलंब सरकारच्या पातळीवरचाच आहे. त्यानंतर प्रश्न विचारले. आता त्यांनी जर यात विलंब केला तर पुन्हा त्याचं खापर भारतीय जनता पक्षावर येईल. त्यामुळे मला वाटतं ही प्रक्रिया त्यांना वेळेत पूर्ण करावी लागेल आणि त्यानंतर मतदारसंघांच्या फेररचनेची प्रक्रिया अर्थात ती प्रक्रिया आतापासून थोड्या प्रमाणात सुरू होऊ शकेल. म्हणजे ती अगदी पूर्ण जनगणनेचा अंतिम अहवाल आल्यानंतर प्रक्रिया सुरू नाही, पण त्याची पूर्वतयारी आता करावी लागेल, आतापासून करावी लागेल. त्यामुळं मला वाटत नाही 2029च्या आधी यायला काय अडचण होईल. निवडणुकीच्या आधीपर्यंत ही प्रक्रिया करता येऊ शकेल.